शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर आपल्या बरोबर आहे। सर, ज्यावेळी संभाव्य मंत्र्यांची यादी होती त्यावेळी तुमचं देखील नाव होतं, मात्र कालच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये तुमचं नाव नव्हतं। काय प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? असं काही नाही, साहेबांनी सर्वांना न्याय दिलेला आहे, सर्वांना भरभरून प्रेम करतात साहेब, असं काही नाहीये। आज ना उद्या न्याय देतील, तसं काय याच्यात हे नाहीये। जो 2.5 वर्षांचा फॉर्म्युला आहे किंवा जे पॅरामीटर सेट केले की जे काम करणार नाहीत त्यांना आम्ही बाजूला करणार, नवीन चेहऱ्यांना संधी देणार, हे कितपत योग्य वाटतं? कशा प्रकारे निर्णय वाटतो? बघा साहेब, 2.5 वर्ष साहेबांनी स्वतःच्या शरीराकडे न बघता एवढी मेहनत केली आणि त्या मेहनतीच्या जीवावर आम्ही सर्वच आज 60 लोक आम्हाला निवडून त्यांनी आणलेलं आहे। प्रत्येकालाच न्याय दिलेला आहे, प्रत्येकालाच न्याय दिला आहे आणि याच्या पुढे सगळ्यांना न्याय देणार। तुमची काही नाराजी आहे का? बघा, नाराजी असं मी म्हणणार, साहेब माझ्यावरती खूप प्रेम करतात, मला कधीही विसरणार नाहीत, मला न्याय देणार। बरं, जे नाराज आहेत म्हणजे अब्दुल सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली, प्रकाश सुर्वे यांनी प्रसार माध्यमांसमोरच बोललेले आहेत, तानाजी सावंत हे निघून गेलेले आहेत, अनेक नाराज आता समोर येत आहेत जे नाराजी उघडपणे व्यक्त करतात की आम्हाला मंत्री व्हायचं होतं। त्यांना काय सांगाल किंवा त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांना काय कमी केलं साहेबांनी? साहेबांसाठी त्यांनी काय केले? अब्दुल सत्तारने साहेबांसाठी काय केले, पक्षासाठी काय केले? तानाजी सावंतने पक्षासाठी काय केले? साहेबांना त्यांनी प्रेम केलं ना, साहेबांनी त्यांना मंत्रिपद केलं होतं ना। आता पक्षासाठी काम करा, नाराज व्हायची काय गरज आहे? साहेबांच्या स्वतःच्या शरीराकडे न बघता साहेबांनी एवढी मेहनत करून सर्वांना निवडून आणलं का नाही? मग नाराज व्हायचं याच्यात काय? सगळ्यांना न्याय देऊ शकतात का? एक मंत्रिपद बाकी आहे, अजून 12 पैकी 11च मंत्री झालेले आहेत, तुमचं नाव असू शकतं का? हे बघा, साहेबांना योग्य वेळेस साहेब सर्वांना न्याय देणार। मी त्यांच्या खूप जवळचा आहे, मला 100% साहेब मला न्याय देणार। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर बालाजी किणीकर एक अत्यंत जवळचे श्रीकांत शिंदे यांच्या जवळचे आमदार, एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आमदार, ठाणे जिल्ह्यातले आमदार, त्यामुळे ते नक्कीच मला एकनाथ शिंदे येणाऱ्या काळामध्ये न्याय देतील असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन अनिल संगरेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।